हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपल्याला बघायचं आहे आज क्लास नंबर 2 ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग 1 मधलं आपण जे चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे, फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी. त्यातले आपल्याला आज पहिला क्वेश्चन बघायचा आहे. मागच्या क्लासमध्ये आपण बँक फायनल अकाउंटचा इंट्रोडक्शन बघितला. त्याच्यानंतर त्याच्यात आपण 4 शेड्यूल्स बघितले, म्हणजे 13, 14, 15 आणि 16. जे शेड्यूल्स पीएल अकाउंटला लागतात तेवढेच शेड्यूल्स आपण बघितले. आणि मी तुम्हाला मागच्या क्लासमध्येच म्हणलं आपल्याला हे जे चॅप्टर आहे याच्यात आपल्याला फक्त पीएल अकाउंट बघायचं आहे. बॅलन्स शीटचे शेड्यूल्स आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपण मागच्या क्लासमध्ये बघितला नाही, कारण की आपल्याला त्याचे क्वेश्चनच घ्यायचे नाही. बॅलन्स शीटचे शेड्यूल्स येतात 12 आणि त्या 12 शेड्यूल्स मध्ये 5 शेड्यूल्स लॅबिलिटीचे आहेत, पहिले 5, आणि नंतरचे 6 पासून 12 पर्यंत जे आहेत ते असेटचे शेड्यूल्स आहेत. ज्या लॅबिलिटी ज्या ऍसेट येतात त्या पर्टिक्युलर त्या शेड्यूलच्या अंडरमध्ये लिहावे लागतात. तर आपण मागच्या क्लासमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघितला आणि 4 शेड्यूल्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे बघितलेत, आणि आपल्याला आज त्यावरच क्वेश्चन बघायचा ते. चला मग स्टार्ट करू आपण आजचा क्वेश्चन. बघा, क्वेश्चन नंबर 1 हा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर बघा. तर काय क्वेश्चन असतात, तर आता आपण फक्त पीएल अकाउंट आणि त्याचे शेड्यूल्स बघणारे असे क्वेश्चन्स आपण बघणार आहे. तर मग आपल्याला एक टेबल दिलेला असतो पर्टिक्युलर आणि अमाऊंट, आणि खाली काही इन्फॉर्मेशन असतात दिलेल्या. कधी एक इन्फॉर्मेशन असते, कधी 4 असतात, कधी 2 असतात. पण जर कधी आपल्याला पूर्ण क्वेश्चन सांगितलेला असेल, म्हणजे बॅलन्स शीट पण तयार करा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण तयार करा असं सांगितलेलं असेल, तर मग आपल्याला क्वेश्चन मध्ये ट्रायल बॅलन्स दिली जाते. पर्टिक्युलर डेबिट, पर्टिक्युलर क्रेडिट, 4 कॉलमची किंवा 3 कॉलमची ट्रायल बॅलन्स. आणि मग खाली अदर इन्फॉर्मेशन जसे याच्यामध्ये सांगतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये सांगतात तसेच इन्फॉर्मेशन त्याच्यात पण असतात. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर ऍडजस्टमेंट. कोणत्या ऍडजस्टमेंट आपण मागच्या क्लासमध्ये बघितल्या, ते रिबेटची ऍडजस्टमेंट सांगितली जाते, बॅड डेट्स असेल, डिप्रिसिएशन आहे, ऍक्टिव्ह इंटरेस्ट आहे, अशा ऍडजस्टमेंट सांगितल्या जातात. म्हणजे मला हे सांगायचं आहे की पूर्ण क्वेश्चन असेल बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचा, तर ट्रायल बॅलन्स दिली जाते. आणि नुसतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आन्सर मध्ये तयार करायचं असेल तर असा टाईपचा टेबल दिला जातो. बघा, हा पर्टिक्युलर आणि अमाऊंट. चला तर मग स्टार्ट करू आपण. अगोदर क्वेश्चन बघू काय. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ शारदा बँक लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015 विथ नेसेसरी शेड्यूल्स. म्हणजे ते म्हणतात की फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा आणि याच्यावरून फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच प्रिपेअर होईल, बॅलन्स शीट होणार नाही. आणि त्यांनी लायबिलिटी ऍसेट दिले नाही, ट्रायल बॅलन्स दिले नाही म्हणून. तर अशा काही अमाऊंट आपल्याला इथे दिलेल्या आहेत. इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट, अशा काही अमाऊंट आपल्याला दिलेल्या आहेत. आता खाली काय इन्फॉर्मेशन सांगितली बघू आपण. आता ह्या इन्फॉर्मेशन म्हणजेच ऍडजस्टमेंट आहे. आता एक तर याचा एकच इफेक्ट होईल, कारण की आपल्याकडे बॅलन्स शीट नाहीये म्हणून. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 30,000. मी मागच्या क्लासला सांगितलं रिबेट काय असतं. म्हणजे जे रेग्युलर लोन भरतात बँकेमध्ये, ज्यांनी लोन काढलेले आहे आणि त्याच्या ज्या हप्ते असतील, इन्स्टॉलमेंट असतील, ते रेग्युलर भरत असतील, त्यांचं थकीत नाहीये लोन, तर बँक त्यांना त्यांच्या रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये काही सूट देते, त्यालाच रिबेट म्हटलं जातं. बॅड डेटची ऍडजस्टमेंट आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सची ऍडजस्टमेंट आहे, आणि इथं सांगितलं इंटरेस्ट ऑफ ₹4,000 ऑन डाउटफुल डेट्स वाज रॉंगली क्रेडिटेड टू इंटरेस्ट ऑन लोन अकाउंट. आता इंटरेस्ट ऑन लोन अकाउंट मध्ये हे 4,000 रुपये गेलेले आहेत. म्हणजे थोडक्यात म्हणायचं आहे तर हे 4,000 रुपये कशाचे माहिती का, तर डाउटफुल डेट्सचे. ही जे सेंटेन्स वाढवले इथं मुद्दाम कन्फ्युज करायला केलेले.
हा बॅलन्स शीट असतं तर मग आपण याचा पूर्ण ह्या ऍडजस्टमेंटचं बघितलं असतं अर्थ काय होतो काय नाही. आता फक्त पीएल अकाउंट आहे जे 4,000 रुपये डाऊटफुल डेट्स आहे, जसं बॅड डेट्स आहे तसे 4,000 रुपये डाऊटफुल डेट्स आहे. तर आपल्याला आता पीएल अकाउंट तयार करायचं आहे, पण पीएल अकाउंटला आपल्याला फक्त तयार करायला 5च मिनिटं लागतील. पण त्याच्या अगोदर आपल्याला शेड्यूल्स तयार करायचे. शेड्यूल्स झाल्यानंतर पीएल अकाउंटला फक्त 5 मिनिटं काम आहे फक्त. ठीक आहे. तर शेड्यूल्स काय तर आपण काल बघितले शेड्यूल्स 13, 14, 15 आणि 16 असे 4 शेड्यूल्स दिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. 13 आणि 14 नंबरचं शेड्यूल्स आहे म्हणजे पीएल अकाउंटची क्रेडिट साइड, इन्कमची पीएल अकाउंटची क्रेडिट साइड 13 आणि 14 नंबरचं शेड्यूल. 15 आणि 16 नंबरचं जे शेड्यूल्स आहे ते पीएल अकाउंटची डेबिट साइड लॉस आणि एक्सपेन्सेसची. तर आन्सर मध्ये आपल्याला अशा शेड्यूल्सची आखणी करायची बघा. एक्सपेन्सेस अँड इन्कम असं 5 ते 6 ओळीपर्यंत मी शेड्यूल्स तयार केला 13, 14, 15 आणि हे बघा त्याच्यानंतर इथं 16 नंबरचा. ते 4 शेड्यूलची अशी आखणी करणार आपण अगोदर. शेड्यूल नंबर, पर्टिक्युलर आणि अमाऊंट. हे बघा 13 नंबरचा आणि 14 नंबरचं काय शेड्यूल आहे इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे एक मिळालेला इंटरेस्ट. अदर इन्कम 13 आणि 14 नंबरचं म्हणजे इन्कमचं शेड्यूल्स आहे हे दोन. 15 नंबरचं शेड्यूल्स इंटरेस्ट पेड केलेला इंटरेस्ट आणि 16 नंबरचं शेड्यूल्स आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे बँक ऑपरेट करायला कोणते एक्सपेन्सेस लागतात ते एक्सपेन्सेस. हे खर्च थोडक्यात खर्चाचं शेड्यूल्स आहे 15 आणि 16. तर असे 4 शेड्यूल्स दिले. मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला म्हणलं होतं प्रोव्हिजन अँड कंटेंजन्सीचं टेबल मी तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर मध्ये दाखवलं. हे बघा असा असतो तो टेबल. त्याला तर 2च कॉलमची या पहिल्या कॉलमची पण गरज नाही त्याला. पर्टिक्युलर आणि अमाऊंट, प्रोव्हिजन अँड कंटेंजन्सी. म्हणजे काय तर जे इफेक्ट आपल्याला पीएल अकाउंट मध्ये करायचे ते ऍडजस्टमेंटचे ते इफेक्ट इथे एकाच ठिकाणी केलेत आणि ही एकच अमाऊंट ही 1,08,000 पीएल अकाउंटला घेतली. म्हणजे त्यासाठी सेपरेट एक आपण टेबल तयार केला. ते एवढ्या सगळ्या अमाऊंट पीएल अकाउंटला लिहिस तर आपण ह्या 4 अमाऊंटची टोटल करूनच ती अमाऊंट तिथे लिहिणार. ह्या सगळ्या अमाऊंट पीएल लाच जातात. पण असं तयार केलं तरी चालतं. त्याला म्हणतात प्रोव्हिजन अँड कंटेंजन्सी. बघा एकदम सिंपल आहे. हे 4 हेड दिलेले ते फक्त थोडे सेपरेट त्याची ड्राफ्टिंग केली आणि दाखवलं इथं बँक मध्ये. चला तर आपण स्टार्ट करू. आपण हे 4 शेड्यूल आता कशा अमाऊंट घेतलेले ते बघा. कसा सुरुवात करणार आपण त्याची ड्राफ्टिंग केल्यानंतर मग आता कसं स्टार्ट करायचं आपल्याला क्वेश्चन इथून सुरुवात करायची. एकदम सिंपल आहे. ह्या अमाऊंट तुम्हाला मिक्स दिलेल्या आहेत 13, 14, 15 आणि 16 ह्या 4 शेड्यूलच्या. जी अमाऊंट त्या शेड्यूल मध्ये ती त्या शेड्यूलच्या तिथे लिहिणार आपण. बाकी काही नाही याच्यामध्ये. हे बघा आता याच्यात मेन काय बँकेमध्ये इंटरेस्ट ओळखायचा कधी पण. एक तर दिलेला इंटरेस्ट असतो आणि मिळालेला पण इंटरेस्ट असतो. त्याच्यात थोडंसं कन्फ्युज होतं ह्या चॅप्टर मध्ये. दिलेला इंटरेस्ट जो आहे तो त्यांच्यासाठी पेड इंटरेस्ट आहे आणि मिळालेला जो इंटरेस्ट आहे तो रिसिव्ड इंटरेस्ट आहे. बघा आता दिलेला इंटरेस्ट जो असतो तो कशावरती असतो ते जे डिपॉझिट करतात फिक्स डिपॉझिट जे पब्लिक बँकेकडं त्याच्यावरती इंटरेस्ट देतात त्याला दिलेला इंटरेस्ट म्हणतात. आणि मिळालेला इंटरेस्ट बँक जे लोन वाटप करते बँक ओव्हरड्राफ्ट लोन आहे. लोनचे वेगवेगळे प्रकार असतात. कॅश क्रेडिट असेल, होम लोन असेल, हायपोथिकेशन लोन असेल म्हणजे वेगवेगळे प्रकार आहे लोनचे. त्याच्यावरती बँकेला इंटरेस्ट मिळतो म्हणजे त्यांचा इन्कम येतो. ठीक आहे. तर आपण आता आन्सर स्टार्ट करू. आपण ड्राफ्टिंग तुम्ही करून घ्यायची आहे व्हिडिओ पॉज करून बघा आता किंवा नंतर तुम्ही व्हिडिओ झाल्यानंतर बघितल्यानंतर पण नोटबुक मध्ये नोट करून घेतलं तरी चालेल. बघा आता इंटरेस्ट ऑन लोन 3 लाख रुपये. आता लोन वरचा इंटरेस्ट आहे म्हणजे हा मिळालेला इंटरेस्ट आहे बँकेला. हे बघा इथे घेतले इंटरेस्ट ऑन लोन 3 लाख रुपये म्हणजे 13 नंबर मध्ये इंटरेस्ट रिसिव्ह. हे काय इंटरेस्ट रिसिव्ह. पुढचा वर्ड इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे पण एक प्रकारचं लोनच. तर आपण बँकेकडून हे लक्षात ठेवा बरं का. ओव्हरड्राफ्ट म्हणजे लोनच. मिळालेला इंटरेस्ट आहे हा पण बँकेला तो पण 13 नंबर मध्ये जाणार.
हे बघा इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट, त्याची टोटल लिहिली इथं 30,000 रुपये. डिस्काउंट ऑन बिल, बिल वरचा डिस्काउंट आहे, तर हे पण 13 नंबर मध्ये जाणार. बिल डिस्काउंट ऑन बिल, बिल डिस्काउंटेड पण म्हणतात त्याला, 1,52,000. इंटरेस्ट रिसिव्ड मध्ये त्याची एंट्री होते. आपण काल फॉर्मॅट घेतला त्याच्यात तुम्ही बघू शकता. इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट, कॅश क्रेडिट म्हणजे एक प्रकारचं लोन असतं. हे जसं व्हेकल लोन, होम लोन असतं, तसं कॅश क्रेडिटचं लोन असतं, बिझनेस साठी लोन असतं, त्याला सीसी म्हणतात शॉर्ट मध्ये. मिळालेला इंटरेस्ट आहे बँकेला हा, म्हणजे 13 नंबर मध्येच येणार. आपण हे बघा 2,40,000 इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट इन्कम आहे. आणि तुम्हाला सांगितलं 13 आणि 14 नंबरचे जे शेड्यूल्स आहे ते इन्कमचेच आहे. कमिशन 10,000 रुपये. आता कमिशन हे मिळालेलंच कमिशन. तू म्हणतील इथं तर काही दिलेलं नाही रिसिव्ह किंवा पेड, मग बँक कमिशन पेड करत नाही. बँकेला कमिशन मिळतं, बिझनेस मध्ये असतं ते पेड केलेलं रिसिव्ह केलेलं, पण इथं कमिशन हे काय बँकेला मिळालेलं आहे. बँकेची काही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी नसते म्हणून ते पेड करत नाही, कमिशन मिळालेलं आहे बँकेला. काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात त्या पब्लिक साठी ओपन करतात बँक, त्याच्यावरती त्यांना कमिशन मिळतं. एक्सचेंज अँड ब्रोकरेज ही पण मिळालेली दलाली. एक्सचेंज अँड ब्रोकरेज 20,000 रुपये बघा मिळालेलं आहे, म्हणजे ऑदर इन्कम मध्ये जाणार ते एक्सचेंज अँड ब्रोकरेज. बघा कमिशन पण ऑदर इन्कम मध्ये, एक्सचेंज अँड ब्रोकरेज पण ऑदर इन्कम मध्ये. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट आणि इंटरेस्ट ऑन सेव्हिंग डिपॉझिट, हे दोन्ही पण शब्द बघा. आता पब्लिकने यांच्याकडे फिक्स डिपॉझिट केलेले आहे, सेव्हिंग मध्ये पैसे पब्लिकचे, मग त्याच्यावरती व्याज द्यावं लागणार बँकेला. इंटरेस्ट पेड मध्ये जाणार. इंटरेस्ट पेड म्हणजे 15 नंबरचा शेड्यूल बघा. इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन सेव्हिंग डिपॉझिट. मी तुम्हाला म्हणलं ना इंटरेस्ट इथं ओळखायचं आपल्याला. मिळालेला असेल तर रिसिव्ड मध्ये येणार, दिलेला असेल तर पेड मध्ये येणार. पण क्लिअरली सांगितलं जात नाही इथं की रिसिव्ड आणि पेड म्हणून. ते आपल्याला ओळखावं लागतं की आता लोन वरती आहे, लोन दिलेलं आहे त्याच्यावर इंटरेस्ट मिळणार आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे त्याच्यावरती इंटरेस्ट मिळणार आहे. तसं इथं बघा फिक्स डिपॉझिट केलेले आहेत लोकांनी, त्यांना इंटरेस्ट द्यावा लागणार आहे, पेड करावं लागणार आहे. सेव्हिंग डिपॉझिट केलेले आहेत त्याच्यावरती इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. डिपॉझिट म्हणजे इंटरेस्ट पेड करावा लागतो. नेक्स्ट आता पुढे काय सांगितलं बा, सॅलरी अँड अलाउन्सेस खर्च आहे, एक्सपेन्सेस. पोस्टेज, टेलिग्राम स्टॅम्प तो पण एक्सपेन्सेस आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस, रेंट अँड टॅक्स, डायरेक्टर फीस, ऑडिटर फीस, सगळे खर्च आहेत. आणि जितके पण खर्च असतील ऑपरेटिंग साठी लागलेले ते सगळे येतील 16 नंबरच्या शेड्यूलला. हे बघा सगळे लिहिले नंतर 16 नंबरच्या शेड्यूलला. 2,35,000 टोटल आली त्याची, सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लिहिले. म्हणजे आपण हे जे दिलेले होते सॉर्ट आउट केले आपण 13, 14, 15 आणि 16. तुमच्या लक्षात आलं असेल याच्यात काहीच नाहीये, फक्त आपल्याला वेगवेगळे करायचे त्या अमाऊंट 4 शेड्यूल मध्ये. आता इथे ऍडजस्टमेंट काय बघा. रिबेटची ऍडजस्टमेंट आहे 30,000, बॅड डेटची आहे 40,000 रुपये, प्रोव्हिजन फॉर टॅक्स 34,000 रुपये आणि डाऊटफुल डेटचे मी शॉर्ट मध्ये म्हणतो 4,000 रुपये. म्हणजे सगळे खर्चाचे ऍडजस्टमेंट आहेत ह्या सगळ्या. बघा आपल्याला एकच इफेक्ट करायचाच आहे. एक इफेक्ट पीएल अकाउंटला होणार आहे, दुसरा इफेक्ट तो बॅलन्स शीटच्या शेड्यूल्स मध्ये होतो. पण बॅलन्स शीट आपल्याकडे नाहीये, 1 ते 12 शेड्यूल्स आपल्याकडे नाहीयेत, त्याच्यामध्ये होतो. मग आता हे पीएल अकाउंटला करायचं तर त्याच्यासाठी आपण काय केलं, सेपरेट एक टेबल तयार केला, त्याला म्हणलं प्रोव्हिजन अँड कंटिन्युअन्स. हे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 30,000, बॅड डेट्स 40,000, प्रोव्हिजन टॅक्स 34,000 आणि इंटरेस्ट ऑन डाऊटफुल डेट 4,000. टोटल आली 1,08,000. म्हणजे हा एक इफेक्ट झाला. मग एवढ्या सगळ्या अमाऊंट पीएल ला लिहूस तर आपण 1,08,000च लिहू आणि त्याला म्हणून प्रोव्हिजन कंटिन्युअन्सी. पण हे दाखवावं लागेल बघा, आन्सर मध्ये हे दाखवावं लागतं असं 1,08,000. तर आता आपण सगळे शेड्यूल्स बंद करणार. हे बघा टोटल आली 13 नंबरच्या शेड्यूलची 7,22,000, 14 नंबरच्या शेड्यूलची 30,000, 15 नंबर 3,62,000 आणि 16 नंबरची आली 2,35,000. टोटल केली फक्त, बाकी काही कॅल्क्युलेशन नाही. आणि हे प्रोव्हिजन कंटिन्युअन्सी टोटल आली 1,08,000. म्हणजे हे झाले शेड्यूल्स तयार. आणि ऍडजस्टमेंट पण आपण एक इफेक्ट सॉल्व्ह केला याचा. आता आपल्याला तयार करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे बघा असं
फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पर्टिक्युलर, शेड्यूल नंबर आणि अमाऊंट. शेड्यूल नंबर आणि अमाऊंट असे दोन कॉलम तयार करायचे. इथं शेड्यूल नंबर आहे आणि इथं अमाऊंटचा कॉलम. आता काय बघा, इन्कम, इन्कम मध्ये दोन शेड्यूल्स आहे आणि एक्सपेन्सेस मध्ये दोन शेड्यूल्स. हे बघा इन्कम, इंटरेस्ट रिसिव्ड 13 नंबरचं शेड्यूल आणि अदर इन्कम 14 नंबरचं शेड्यूल. मग याच्या टोटल जे आहेत ते लिहिले तिथं 7,22,000 आणि 30,000. हे बघा 7,22,000 आणि 30,000. त्याची टोटल केली 7,52,000 रुपये, म्हणजे इतका इन्कम झाला आपल्याला 7,52,000. एक्सपेन्सेसचे शेड्यूल्स दोन, इंटरेस्ट पेड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 15 नंबर आणि 16 नंबर. मग आता 15 नंबरची आणि 16 नंबरची टोटल, हे बघा 15 नंबरची टोटल येईल 3,62,000 आणि 16 नंबरची टोटल आहे 2,35,000. लिहिणार आपण, हे बघा 3,62,000 2,35,000. फक्त शेड्यूल नंबर लिहिले तर त्याची टोटल लिहिली, बाकी काही नाही केलं आपण नंतर. हे बघा इथं सिस्टमॅटिकली फक्त इन्कम, एक्सपेन्सेसची टोटल आली इथे. आता या प्रोव्हिजन कंटिंजन्सीची जे आपण टेबल तयार केलं आपण त्याची टोटल 1,08,000 ते आपल्याला एक्सपेन्सेस मध्येच घ्यायचे. म्हणजे इथं इफेक्ट करूच तर त्या 4 अमाऊंटचा आपण त्यासाठी वेगळा टेबल केला, त्याला नाव दिलं प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी. याची टोटल गेली 7,05,000. म्हणजे बघा इन्कम झाला आपल्याला 7,52,000 आणि एक्सपेन्सेस झाला आपला 7,05,000. मग 7,52,000 मधून 7,05,000 मायनस करा. प्लस मध्ये अमाऊंट आहे म्हणून इथं लिहिले ते 47,000. प्रॉफिट अँड लॉस असा हेड दिला आणि त्याला म्हणलं इथं नेट प्रॉफिट. मायनस मध्ये आले असते तर नेट लॉस म्हणलं असतं. म्हणजे इन्कम मधून आपल्याला एक्सपेन्सेस मायनस करायचा आहे. 7,52,000 मधून 7,05,000 मायनस केले 47,000 आणि इथं पण केलं 47,000. म्हणजे 3 हेड झालेत बघा, इन्कम, एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे नेट प्रॉफिट निघाला 47,000. आता ऍप्रोप्रिएशन, चौथं हेड जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. चौथ्या हेडमध्ये आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्व्ह तयार करावा लागतो. प्रत्येक क्वेश्चन सांगितलं नाही तरी, अदर रिझर्व्ह तर आज काही सांगितलं नाही, पुढे क्वेश्चन मध्ये येईल. पण ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह हा एक टाइपचा एक रिझर्व्ह असतो. बँकेला हा रिझर्व्ह तयार करावा लागतो नेट प्रॉफिट वरती. त्यांच्या प्रत्येक वर्षीच्या नेट प्रॉफिट वर 20% त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट रेट जो आहे तो फिक्स आहे 20%, 20%. स्टॅट्युटरी रिझर्व्ह त्याला म्हणलं जातं. नीट लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जाऊ शकतं समजा. आता 47,000 रुपये आपलं नेट प्रॉफिट आलं, जेव्हा 47,000 त्याच्यावरती तयार केला 9,400. 20% आले त्याच्यावर 47,000 वरती 9,400. करंट इयरच्याच प्रॉफिट वर आपल्याला करायचा आहे हा 47,000 वर. प्रत्येक क्वेश्चन मध्ये सांगितलं नाही तरी 9,400. आणि नंतर मग लिहिलं खाली बॅलन्स, म्हणजे बॅलन्सिंग फिगर आहे बघा 37,600. मुद्दा म्हणून मी रेड कलरच्या इंकने लिहिलेली, म्हणजे 47,000 इथं 47,000 आणि फरक आला 37,600. म्हणजे ही पण टोटल याच्यासारखीच आली पाहिजे. या पीएलचा जो हेड आहे आपला 47,000, ही पण ऍप्रोप्रिएशनची तेवढीच टोटल आली पाहिजे 47,000. मग हा स्टॅट्युटरी रिझर्व्ह तयार केला आणि त्याच्यातला दोघातला फरक 37,600 त्याला म्हणले गेलेले बॅलन्स. हे बॅलन्स जातं रिझर्व्ह अँड सरप्लस हेडला. बघा मी तुम्हाला बहुतेक मागच्या क्लासमध्ये सांगितलं नाही, पण बॅलन्स शीट मध्ये जे शेड्यूल्स आहे आपले त्याच्यातला दुसऱ्या नंबरचं शेड्यूल आहे, 2 नंबरचं शेड्यूल रिझर्व्ह अँड सरप्लस हेडला. हे जे बॅलन्स आहे 37,600 रुपये हे जातील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग ते शेड्यूल्स बंद होतात. मी हे याच्यासाठी सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जाऊ शकतं की पीएल अकाउंटचं बॅलन्सिंग फिगर कुठे जातं, कोणत्या शेड्यूलला जातं. तर रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल 2 नंबरचं शेड्यूल. तर असा होता आपला पहिला क्वेश्चन. एकदम सिंपल आहे, तुम्हाला लक्षात आला असेल. जर काही अमाऊंट समजल्या नाही किंवा ऍडजस्टमेंट समजल्या नाही तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कॉल केला तरी चालेल. तर हा घेतला आपण पहिला क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन मध्ये भेटू आपण, त्यामध्ये अजून काही नवीन ऍडजस्टमेंट. तर भेटू आपण आता पुढच्या क्लासला. टाटा, टेक केअर.